मायबाप मंदिरांची काय काय अवस्था आहे. त्या मंदिरामध्ये महाराज दुपारची लोक घरामध्ये झोप येत नाही म्हणून म्हातारा बाबा सगळी लोक इथं 10-15 जण बसलेली असतात आणि तिथं काय देवाचं भजन नामस्मरण जपन करत बसत नाहीत महाराज. हरिपाठ कोणीही म्हणायला तिथं येत नाही. 4-5 जण बसलेली असतात. ह्यानं पानं टाकायची, त्यानं पानं टाकायची. हा उद्योग सगळा चाललेला आहे महाराज. आमचा धर्म बुडायला लागलाय. प्रत्येकाने महाराज या गोष्टीचा विचार करावा, कारण आम्हाला संप्रदाय जपायचा, आम्हाला हिंदू संस्कृती जपायची आणि हिंदू संस्कृती जपण्याकरता आम्हाला या मुलांचा आणि युवा तरुण वर्गाचा उपयोग करून घ्यायचा. विठ्ठल जीवन जगतो आहोत. जीवन कसं जगलं पाहिजे हे आमच्या हातामध्ये आहे. ठीक आहे ना. चुकीच्या मार्गाने जाऊ नको. आई 4 वेळा सांगते तिथं विस्तू आहे तिथं जाऊ नको. महाराज मुलांना ऐकलं तर ठीक आहे, पोरांना जर नाही ऐकलं तर महाराज ते जातं. विस्तवाला हात लावला तर गुदगुले होतात का बाळा? काही छान वाटतं. वा 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 वा. हातात घेऊन बघा म्हणजे कसं वाटेल. ठीक आहे ना. विस्तूला हात लावला की महाराज तो भाजणारच. जसं ते त्याची क्रिया दाखवतं. महाराज विष हातामध्ये घेतलं, विष पिलं तर महाराज ते काय 100 वर्ष जगणार नाही. विषाची क्रिया दाखवतं. विषानं महाराज 2 तासात सुद्धा आपल्याला बाय बाय करावा लागतो. ठीक आहे ना. जी जशी क्रिया असेल तसा महाराज आपल्याला रिप्लाय येत असतो. तुम्ही जसं कर्म कराल तसं फळ तुम्हाला मिळणार. हे मी सांगत नाही, नियती सांगते. म्हणून सुंदर जीवन जगा, सुंदर आयुष्य जगा, सुंदर प्रपंच करा. प्रपंच करत परमार्थाची कास धरा आणि मायबाप प्रपंच आणि परमार्थ हा दोन्ही आनंदानं जगत जगत महाराज आयुष्याचं कल्याण करून घ्या. हे मी सांगत नाही, तुकोबाराय सांगतात. कारण आम्हाला काय करायचे महाराज? संत समागमे धरावी आवडे करावी तातडी परमार्थी. परमार्थ साधायचा असेल तर महाराज आम्हाला आमच्या आयुष्याचा विचार करावाच लागेल. आणि आमचा संसार असा आहे महाराज, आमच्या संसारामध्ये दुःखाशिवाय आम्हाला दुसरं काही मिळू शकत नाही. कितीही म्हणावं तुम्ही माझा संसार खूप सुखाचा आहे, माझ्या संसारात अजिबात दुःख नाही, महाराज हे नुसतं सांगून चालत नाही. प्रत्येकाच्या संसारामध्ये काही ना काहीतरी दुःख असतं आणि तिथं आमचं असमाधान जागवतं. आम्हाला समाधानाची व्याख्या समजली नसल्यामुळं महाराज आम्ही दुःखी होत असतो, आम्ही रडत असतो. एखाद्याला बंगला मिळतो परंतु महाराज 35-40 झाली तरी लग्नाचा पत्ता, बायको मिळेना म्हणून दुःख. एखाद्याला बायको मिळाली, लग्नाला 15 वर्ष झाली तरी मुलबाळ नाही, बायको मिळाली